एका जन्मनोंदीने 2 तालुक्यांमध्ये खळबळ उडवली आहे. तिसऱ्या अपत्याची माहिती लपवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मूळ जन्मनोंद वहीत फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोप. चौकशी अहवालानंतर 2 जणांवर गुन्हा दाखल, तर तत्कालीन ग्रामसेवकांविरोधातही प्रशासकीय कारवाईची शिफारस. आणि आता 16 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात या बहुचर्चित प्रकरणाची सुनावणी. नेमकं काय आहे जामोटी ग्रुप सरपंच तिसरे अपत्य प्रकरण? पहा 24/7 न्यूज रिपोर्टचा हा सविस्तर आणि एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील काक्षेवड ग्रामपंचायतीत घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे प्रशासनासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून शासकीय नियमांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या मूळ जन्मनोंद अभिलेखात कथित फेरफार करून खोटी आणि बनावट नोंद करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत काक्षेवड येथील ग्रामपंचायत अधिकारी छोटूराम भटू ठाकरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण प्रश्न असा आहे, जेव्हा संबंधित बालिकेची अधिकृत जन्मनोंद आधीपासून अस्तित्वात होती, जेव्हा आरोग्य विभागाच्या अभिलेखातही त्याच जन्माची स्पष्ट नोंद होती, मग पुन्हा दुसरी नोंद करण्याची गरज का भासली? आणि या कथित फेरफारामागे नेमका हेतू काय होता? मिळालेल्या माहितीनुसार काक्षेवड ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी गंजी पंडित कुंवर, रा काक्षेवड, तालुका साक्री आणि विजय मनीराम ठाकरे, रा दगडपाडा, पोस्ट मुंढेर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक यांनी संगनमत करून हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान सन 2022 मधील जन्मनोंद अभिलेखांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 30 डिसेंबर 2022 रोजी विजय मनीराम ठाकरे यांच्या सांगण्यावरून पाणीपुरवठा कर्मचारी गंजी पंडित कुंवर यांनी ग्रामपंचायतीच्या मूळ जन्मनोंद वहीत स्वतःच्या हस्ताक्षरात नोंद केल्याचे चौकशीत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या नोंदीमध्ये कथितरित्या मूळ पालकांची माहिती बदलण्यात आली. आईचे नाव वंदना विजय ठाकरे तर वडिलांचे नाव विजय मनीराम ठाकरे अशी नोंद करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नोंदीवर संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कोणतीही स्वाक्षरी नसल्याचेही चौकशीत समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी साक्री यांच्या आदेशानुसार करण्यात आली. विस्तार अधिकारी ग्रामपंचायत भाग कुडाशी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाशी यांच्या माध्यमातून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानुसार श्रीमती वंदना पोपट ठाकरे यांची तिसरी प्रसूती 3 ऑगस्ट 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाशी येथे झाली होती. त्यांना स्त्री अपत्य झाले होते. याच जन्माची अधिकृत नोंद ग्रामपंचायत पोबारे येथे 17 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. चौकशीत असे समोर आल्याचा दावा करण्यात आला की तिसऱ्या अपत्याची खरी माहिती लपवण्यासाठी आणि संबंधित नियमांपासून बचाव करण्यासाठी 3 ऑगस्ट 2022 ऐवजी 4 डिसेंबर 2022 अशी कथित खोटी जन्मतारीख ग्रामपंचायत काक्षेवडच्या अभिलेखात नोंदवण्यात आली. यामुळे शासनाची दिशाभूल आणि फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल. या संपूर्ण चौकशी अहवालानंतर 11 जून 2026 रोजी रात्री पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गंजी पंडित कुंवर आणि विजय मनीराम ठाकरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 212, 217, 336(2), 337, 318(4), 35, 340(2) आणि 342 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फक्त गुन्हाच नाही तर काक्षेवड येथील तत्कालीन ग्रामसेवकांविरोधातील 1 ते 4 परिशिष्ट दोषारोप मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांच्याकडे प्रशासकीय कारवाईसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणातील कारवाईचा फेरा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान 16 जून 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयात या बहुचर्चित जामोटी ग्रुप सरपंच तिसरे अपत्य प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर आणखी काही दोषींवर कठोर कारवाई होऊ शकते अशी चर्चा प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. एका जन्मनोंदीपासून सुरू झालेलं हे प्रकरण ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, प्रशासन, पोलीस तपास आणि आता थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार? तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार? आणि 16 जूनच्या सुनावणीनंतर काय घडणार?
याकडे आता संपूर्ण साक्री आणि बागलाण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट, प्रत्येक मोठा खुलासा आणि 16 जूनच्या सुनावणीचा संपूर्ण रिपोर्ट सर्वप्रथम पाहण्यासाठी 24x7 न्यूज रिपोर्टला सबस्क्राईब करा. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा, नाशिक.